नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नवीन जे काही कोड ऑन वेजेस म्हणजेच वेतन संहिता जी काही देशभरामध्ये लागू झालेली आहे, त्याचे कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून, एक कामगाराच्या दृष्टिकोनातून काय फायदे आहेत आणि तोटे म्हणण्यापेक्षा काय आव्हानं राहणार आहेत, हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. बघा, पहिलं आव्हान, पहिलं फायदे बघून घेऊयात, नंतर आव्हान बघूयात. चांगल्या बाबी प्रथम, ठीक आहे. बघा, निवृत्तीनंतर जी काही मोठी बचत तुमची होणार आहे, म्हणजे हायर पीएफ अँड ग्रॅज्युटी तुम्हाला मिळणार आहे. तर ती कशी? तर बघा, नवीन नियमानुसार काय होणार आहे, तुमचा मूळ पगार म्हणजे बेसिक सॅलरी ज्याला आपण म्हणतो, हा एकूण पगाराच्या किमान 50% असणे अनिवार्य आहे. त्यामुळेच काय होणार आहे, पीएफ आणि ग्रॅज्युटी हे मूळ पगारावर कापले जातात. त्यामुळे तुमची भविष्यातील जी काही बचत आहे ती वाढणार आहे. उदाहरण घ्यायचं तर XYZ, एक रमेश नावाचा व्यक्ती आहे आणि त्याचा आधीचा पगार 10,000 आहे आणि त्याचा पीएफ 10 म्हणजे 12% आता कापला जातो. 12% म्हणजे किती होईल? 10,000च्या तो होईल 1200. पण आता नवीन नियमानुसार असं आपण गृहीत धरूयात की त्याचा पगार वाढ झाला आणि तो 10चा 20 झाला डायरेक्ट. तर त्याच्यावरती 12% म्हणजेच किती होईल? 24,000 कापलं जाईल. म्हणजे रमेशची जी काही बचत होणार आहे ती दुप्पट होणार आहे. पुढे नेक्स्ट जे काही फायदा आहे तो, राजीनामा दिल्यावर फक्त 2 दिवसात तुम्हाला हिशोब म्हणजे तुमचं सेटलमेंट होणार आहे. बघा, हे कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं वरदान असं म्हणता येईल. जर तुम्ही नोकरी सोडली, रेजिग्नेशन दिलं म्हणजे रिझाईन केलं किंवा तुम्हाला नोकरीतून काढले, तर कंपनीला तुमचे सर्व पैसे म्हणजे फुल अँड फायनल सेटलमेंट शेवटच्या कामाच्या दिवसापासून 2 दिवसाच्या आत द्यावे लागणार. समजा उदाहरण घेऊयात की पूर्वी नोकरी सोडल्यावर जे काही 45 ते 60 दिवस पैशाची वाट पाहावी लागत होती, ती आता जर तुम्ही उदाहरणार्थ या 30 तारखेला नोकरी सोडली तर 2 तारखेला 2 डिसेंबरला तुमचा जो काही आहे सर्व हिशोब चुकता कंपनीला किंवा ज्या संस्थेत तुम्ही असणार आहे त्याला करावा लागणार आहे. ठीक आहे. पुढचा, सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन. आता युनिव्हर्सल मिनिमम वेजेस म्हणजे काय, की पूर्वी किमान वेतन कायदा फक्त काही ठराविक उद्योगांनाच लागू होता. आता देशभरातील प्रत्येक कामगारांना, अगदी घरकाम करणाऱ्यापासून ते IT कर्मचाऱ्यापर्यंत सरकारने ठरवलेल्या किमान वेतनापेक्षा कमी पगार देता येणार नाही. आता किमान वेतन, मला वाटतं मी एक्झॅक्ट फिगर नंतर तुमच्याशी शेअर करेन. मला वाटतं 178 रुपये काहीतरी किमान वेतन काहीतरी होतं. आता तो वाढण्याची शक्यता आहे, पण हे तुमच्या माहितीसाठी सांगितलं. अपडेटेड माहिती कमेंट बॉक्स चेक करा, तिथे मी देईलच. ठीक आहे. आता त्यानंतर मूळ चौथा जे काही फायदा आहे तुम्हाला, तो पगार वेळेवर मिळण्याची हमी. बघा, काही कंपन्यांमध्ये काही संस्था अशा होत्या की 6-6 महिने पगार होत नव्हता, बरोबर आहे. पण कंपन्यांना आता पगार देण्यासाठी महिन्याची तारीख निश्चित करावी लागेल. उदाहरणार्थ 7, बरोबर आहे, महिन्याची 7 तारीख. महिना संपल्यावर खूप दिवस पगार त्यांना लटकून ठेवता येणार नाहीये. पगार थोडक्यात वेळेवर मिळण्याची हमी या कायद्याने, कोड ऑन वेजेसने निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर ओव्हर टाइमचे स्पष्ट नियम. आता या कायद्याचा दुसरा एक फायदा म्हणजे, जर तुम्ही कामाच्या तासापेक्षा जास्त काम केले तर कंपनीला तुमच्या सामान्य पगाराच्या दुप्पट दराने ओव्हर टाइम द्यावा लागेल. आता हे समजून घेण्यासाठी, समजा रमेश नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याचा तासाचा पगार 100 रुपये असे आहे असं आपण गृहीत धरू. परंतु तुम्ही ओव्हर टाइम केला, तर रमेशने जर ओव्हर टाइम केलं तर जो जितक्या तास जास्त करणार आहे त्याला पहिल्यांदा जे काही रेग्युलर 100 रुपये तास प्रति तास वेतन मिळणार होतं. परंतु या कायद्याने त्याला ओव्हर टाइम केल्यामुळं, कोड ऑन वेजेस मुळे, या संहितेमुळं त्याला काय होणार आहे, 200 रुपये प्रति तास याप्रमाणे वेतन द्यावा लागेल. म्हणजे ओव्हर टाइम केलं तर थोडक्यात दुप्पट तासाला वेतन मिळेल. ठीक आहे. पहिलं जेवढ्या तासाला मिळत होता तेवढा लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर समान कामासाठी समान वेतन. बघा, पूर्वी काय, आताही ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय आणि तुम्ही बी ग्रामीण भागातून असणार आहे, तर लिंगभेदावर आधारित जे काही समान काम समान वेतन दिलं जात नाही. महिलांना काही ठिकाणी कमी वेतन दिलं जातं.
तर तुमची काय वास्तव्य स्थिती आहे, तुम्ही कुठून व्हिडिओ बघता आणि तिथं काय परिस्थिती आहे सध्या, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर या कायद्याचं एक वैशिष्ट्य किंवा फायदा असं म्हणूयात की समान कामासाठी आता समान वेतन कितपत अंमलबजावणी होती ते काळच ठरवेल. ठीक आहे. तर लिंगभेदावर आधारित पगारामध्ये आता तफावत करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. स्त्री पुरुष असो किंवा तृतीय पंथी असो, या कर्मचाऱ्याला एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन देणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहेत. हे 6 महत्वाचे पॉइंट फायदे असे जे मला वाटले ते. आता तोटे पण बघूयात. तोटे काय आहेत ते थोडक्यात बघूयात. ठीक आहे. तोटे, जस्ट मिनिट. तर कर्मचाऱ्यासाठी तोटे किंवा आव्हाने काय आहेत? हातात मिळणारा पगार आता काय होणार आहे? कमी होणार आहे. बघा तो कसा, या कायद्याचा सर्वात मोठा तोटा मानला जात आहे, कारण पीएफ ची कपात वाढल्यामुळे दर महिन्याला बँक खात्यात जमा होणारी रक्कम ही कमी होणार. आपण वरचं रमेशचं उदाहरण घेतलं, त्याचा 10,000 पहिला पगार होता, तर 12% म्हणजे 1200 रुपये कपात झालेली होती. त्याचा जर 20% पगार म्हणजे 20,000 पगार झाला तर 12% म्हणजे 2400 रुपये असं त्याची कपात होणार आहे. म्हणजे हातात मिळणारा पैसा तो कमी होणार आहे थोडक्यात. त्याच्यानंतर दुसरा तोटा, कर सवलतीमध्ये घट. काय व्हायचं की अनेक कंपन्या, तुम्हाला माहितीच असेल आजूबाजूला शहरी लोकांना माहितीच आहे की अनेक कंपन्या काय करायच्या होत्या की कर्मचाऱ्यांचा टॅक्स वाचवण्यासाठी HRA, फूड कुपन किंवा इतर भत्ते जास्त देत होत्या आणि आता बेसिक पगार 50% करणे अनिवार्य झाल्यामुळे हे भत्ते त्यांना कमी करावं लागणार आहेत. अभिस्ते ते त्यांच्या खिशातून तर देणार नाहीयेत. समजा उदाहरणच घ्यायचं, जर तुमचे HRA घरभाडे आता कमी झाले तर तुम्हाला टॅक्स सवलत कमी मिळेल आणि तुमचा इन्कम टॅक्स वाढू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, कंपन्याकडून पगारातही कपात होऊ शकते, लोअर इन्क्रीमेंट. ते कसं, तर थोडक्यात की पीएफ आणि ग्रॅज्युएटीचे योगदान आता कंपन्या किंवा जिथं कुठे तुम्ही काम करणार आहेत त्यांना ते म्हणजे पीएफ आणि ग्रॅज्युएटीचं योगदान कंपन्याचं किंवा ज्या संस्थेत कामी करतात त्या संस्थेचं वाढल्यामुळं कंपनीला किंवा संस्थेला खर्च, त्यांचा जो काही पहिला खर्च होता तो आता वाढणार आहे आणि खर्च भरून काढण्यासाठी कंपन्या वार्षिक पगारवाढ कमी करू शकतात. उदाहरणार्थ, जर कंपनी तुमच्या पगाराच्या दरवर्षी 10% वाढवत होती तर आता कंपनी स्वतःचा खर्च वाढल्यामुळे ते तुम्हाला 5 ते 7% पगारवाढ देऊ शकते. त्याच्यानंतर बोनस मिळण्यास अडचण ही बी ठरणार आहे. हा सगळ्यात मोठा आव्हान असं म्हणता येईल प्रायव्हेट सेक्टरला. तरी गव्हर्नमेंट सेक्टरला तर बोनस नाहीच आहे, त्याचा विषय नाहीये, पण कर्मचाऱ्यासाठी ठीक आहे. आता बोनस मिळण्यास काय अडचण आहे? काही ठिकाणी बोनस मिळवण्यासाठी पगाराची विशिष्ट मर्यादा असते. नवीन व्याख्येनुसार वेजेस मध्ये अनेक गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत आणि काहीचा पगार बोनसच्या मर्यादेच्या वर जाऊ शकतो आणि ते बोनस मिळवण्यासाठी अपात्र ठरू शकतात. हा एक तोटा म्हणता येईल. त्याच्यानंतर कंत्राटी पद्धतीला जी काही भरती आहे त्याला छुप प्रोत्साहनच या कायद्याने देण्यात आलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण काय की लहान कंपन्या एवढा जास्त पीएफ किंवा ग्रॅज्युएटीचा भार उचलणे ज्यांना शक्य होणार नाहीये त्यांना ते काय करतील, त्यामुळे त्यांना हे काही पीएफ आणि ग्रॅज्युएटीचा भार उचलणं शक्य नाही होणार. त्यामुळे ते काय करतील, कागदोपत्री पगार कमी दाखवणे किंवा कामगारांना कॅश मध्ये पगार देऊन रेकॉर्डवर न घेणे अशा प्रकारे त्या वाढू शकतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्याची अधिकृत नोकरीची संधी ही काय होऊ शकते, कमी होऊ शकते. आता थोडक्यात कन्क्लुजन म्हणजे मला असं वाटतं तुम्ही सांगू शकता की वेतन संहितेमुळे कर्मचाऱ्याचे वर्तमान थोडे कष्टाचे होऊ शकते कारण हातात पैसा कमी येईल, पण भविष्य सुरक्षित होणार आहे कारण बचतीची रक्कम वाढणार आहे. हा एवढाच फायदा. बाकी तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात पुढच्या संहितेमध्ये लवकरच.